नमस्कार, श्री स्वामी समर्थ. तुमचं सर्वांचं माझ्या चॅनलमध्ये खूप खूप मनापासून स्वागत आहे. आजचा दिवस तुम्हाला खूप छान आनंदाचा जावो हीच मी स्वामींचरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते. तर बघा, कालपासून पितृपक्ष चालू झालेला आहे, पितृ पंधरवडा चालू झालेला आहे आणि या पितृपक्षामध्ये आपण जास्तीत जास्त पितरांच्या स्मरणार्थ सेवा करत असतो, काही उपाय करत असतो, काही मंत्रांचं पठण वाचन करत असतो आणि या 15 दिवसाच्या काळामध्ये आपण जास्तीत जास्त पितरांची सेवा केली तर आपल्यामागे असलेला पितृदोष, मग तो कितीही कठीणातला कठीण प्रखरातला प्रखर पितृदोष असेल त्यापासून आपल्याला मुक्ती मिळते आणि आपल्या आयुष्यामध्ये ज्या काही पितृदोषामुळे अडचणी निर्माण होत आहेत, मग विवाहासंबंधी असेल, मुलाबाळांसंबंधी असेल किंवा वंशवृद्धी तुमच्या घरामध्ये होत नसेल, कर्जबाजारीपणा किंवा सतत घरामध्ये भांडण, व्यसनाधीनता, नवरा बायकोचे वाद, या काही अडचणी आपल्याला येत असतात. त्या अडचणी काय येत असतात तर आपल्या मागे कुठेतरी पितृदोष असतो. बघा, माणसाला अनेक प्रकारचे दोष लागू असतात, ग्रहदोष, वास्तुदोष, पितृदोष. त्यापैकी सगळ्यात महत्त्वाचा दोष म्हणजे पितृदोष. तर पितृदोषाची लक्षणे कोणती किंवा कोणत्या कारणाने आपल्याला पितृदोष आहे हे ओळखावं, हे आपण कालच्या व्हिडिओमध्ये बघितलं. पण या 15 दिवसाच्या काळामध्ये आपण पितरांच्या स्मरणार्थ कोणती सेवा केली पाहिजे. बघा, खरं तर आपण रोज नित्यसेवा करतो. रोज स्वामीचरित्र सारामृताचे 3 अध्याय, तारक मंत्र, 11 माळी जप, या सेवा जशा आपल्या नित्यसेवेचा एक भाग म्हणून आहे, त्याचप्रमाणे आपल्या परमपूज्य गुरुमाऊलींनी एक सेवा आपल्याला रोज करायला सांगितलेली आहे, म्हणजे नित्यसेवेचा एक भाग म्हणून आपल्याला ही सेवा दिलेली आहे. पण काही लोकांना ही सेवा रोज करायला जमत नाही, पण त्या लोकांनी या 15 दिवसाच्या काळामध्ये आपल्या पितरांच्या स्मरणार्थ ही सेवा केली तर नक्कीच त्यांच्या मागचा जो काही पितृदोष आहे तो 100% कमी होण्यास मदत होते आणि आपले आयुष्य सुखी होते, हे तितकंच खरं आहे. आता ही सेवा कशी करायची, किती दिवस करायची, कोणी करायची, या सगळ्याबद्दलची डिटेल माहिती या व्हिडिओमध्ये तुम्हाला मिळणार आहे, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघत राहा. तर आता ही सेवा जी आहे ती करायला फक्त 2 ते 3 मिनटं लागतात, अगदी जास्त वेळ लागत नाही. पण ही सेवा करताना काही गोष्टी आपण लक्षात घेतल्या पाहिजे. वेळेचं बंधन आहे, म्हणजे कधी ही सेवा केली पाहिजे. तर बघा, आता सगळ्यात पहिल्यांदा ही सेवा कोण करू शकतं, की अगदी कोणीही ही सेवा करू शकतं. तुमच्या घरामध्ये जर तुम्हाला विवाहासंबंधी अडचणी येत असतील, मुलाबाळांसंबंधी म्हणजे तुमच्या घरामध्ये वंश वाढत नसेल किंवा कर्जबाजारीपणा, अशा बऱ्याच अडचणी आपल्याला असतात. जर त्या अडचणीतून तुम्हाला मुक्त व्हायचं असेल तर या 15 दिवसात तरी तुम्ही ही सेवा नक्की करा. तर आता काय करायचं, सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ही सेवा जी आहे ती घरातला जो मेन कर्ता पुरुष आहे, मेन पुरुष जो आहे त्याने ही सेवा केली तर अतिशय उत्तम. आता त्याने सेवा केली, त्यानेच का सेवा करायची. बघा, आता तुमच्या घरामध्ये जर तुमचे सासरे असतील, त्या सासऱ्यांना 2 मुले म्हणजे तुमचे मिस्टर आणि तुमचे दीर, असे 2 म्हणजे तुमचा परिवार असेल, तर त्या सासऱ्याने जर ही सेवा केली तर त्या सेवेचा लाभ जो आहे तो अख्ख्या कुटुंबाला मिळतो. म्हणजे तुमचे मिस्टर, तुमची मुलं, दिरांची मुलं किंवा त्यांची बायको, या सगळ्यांना त्याचा लाभ मिळतो. पण आता तुम्ही म्हणाल, ताई आमचे सासरे करायला तयार नाही आहेत, मग तुमच्या मिस्टरांनी जर ही सेवा केली तर त्याचा लाभ जो आहे तो फक्त तुमच्या कुटुंबापुरता मिळतो, म्हणजे तुमचे मिस्टर, तुमची 2 मुलं आणि तुम्ही. तर असं आहे. म्हणून जर सासऱ्यांनी किंवा सासऱ्यांच्या वडील जर तुमच्या घरामध्ये असतील तर त्यांनी जर ही सेवा केली तर अतिशय उत्तम. आता ताई म्हणाल की आमच्या घरामध्ये पुरुष मंडळी सेवा करायला तयार होत नाहीत किंवा त्यांना वेळ नसतो, मग आम्ही काय करायचं. बघा, काहीही हरकत नाही, तुम्ही जर ही सेवा केली तरीही चालते. असं कोणतंच बंधन नाही आहे की पुरुषांनीच केली पाहिजे, स्त्रियांना नाही. जर तुमच्या घरामध्ये पुरुष मंडळी ही सेवा करायला तयार नसेल तर तुम्ही करा, काही हरकत नाही. आता सेवा कधी करायची, कशी करायची. बघा, सगळ्यात प्रथम आजपासून, ज्या दिवशीपासून तुमच्या समोर हा व्हिडिओ होईल त्या दिवशीपासून तुम्ही ही सेवा चालू करा. असं तर काही नाही की पहिल्याच दिवशीपासून चालू केली पाहिजे. तर सगळ्यात पहिले सर्वप्रथम सकाळी लवकर उठायचं आहे, स्नान वगैरे करायचं. जिथे तुमचं म्हणजे तुम्ही कम्फर्टेबल असाल तिथे तुम्ही ती जागा वगैरे स्वच्छ करायची, म्हणजे झाडू वगैरे मारायचा. त्यानंतर दक्षिण दिशेला, म्हणजे तुमच्या घराची जी दक्षिण दिशा आहे त्या दक्षिण दिशेला तुमचं तोंड करायचं आहे आणि दक्षिण दिशेला तोंड करून तुम्हाला बसायचं आहे. आता बसल्यानंतर बसताना एक आसन घ्यायचं आहे. आता आसन कसं घ्यायचं, त्या आसनाचं काय करायचं हे पुढं मी सांगणार आहे, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. बसण्यासाठी आसन घ्यायचं, आसनावरती पहिल्यांदा बसायचं. तुमची इच्छा असेल तर छोटासा पाट घ्यायचा, त्याच्यावरती
थोडेसे तांदूळ ठेवायचे आणि त्याच्यावरती एक पंती प्रज्वलित करायची, पंती दिवा जे काही असेल ते प्रज्वलित करायचं. नसेल इच्छा तुमची तर नुसतं आसनावर बसून तुम्ही ही सेवा केली तरी चालेल. दिवा वगैरे लावायची म्हणजे तुमची इच्छा नसेल तर दिवा वगैरे न लावता सुद्धा तुम्ही ही सेवा करू शकता. फक्त वाचन पठण करू शकता. आता दक्षिण दिशेकडे तोंड करून आसनावरती बसायचं. त्यानंतर सर्वप्रथम तुमचे जे काही पूर्वज आहेत बघा, आपल्याला पितृदोष हा 3 पिढ्यांपर्यंत लागत असतो आणि तुम्ही प्रार्थना करायची की माझ्या पितृलोकांना माझा साष्टांग नमस्कार असं म्हणायचं आणि नमस्कार करायचा आणि तुमच्या सेवेला चालू करायचं. आता सेवा कोणती करायची बघा, हार्डली 2 ते 3 मिनटं या सेवेला लागतात. आपल्या नित्यसेवेच्या पुस्तकामध्ये स्तोत्र म्हणून आहे, तुष्टिकारक स्तोत्र किंवा पितृसूक्त आहे. हे स्तोत्र जे आहे तुम्हाला एकदा याचं पठण करायचं आहे किंवा वाचन करायचं आहे. रोज नित्यनियमाने जर तुम्ही ही सेवा कराल तर नक्कीच तुमच्या आयुष्यातला पितृदोष कायमचा निघून जाईल, यात काही शंका नाही. सलग 6 महिने जर तुम्ही ही सेवा केला तर कितीही प्रखर पितृदोष असो 100% जाणार म्हणजे जाणार. तुम्हाला कोणतीही मोठे मोठे विधी म्हणजे नारायण नागबळी वगैरे या काही ज्या विधी आहेत मोठे मोठे ते विधीसुद्धा करायची गरज पडणार नाही. फक्त ही सेवा जर तुम्ही कराल तर नक्कीच तुमच्या आयुष्यामध्ये खूप सुंदर अनुभव येतील. अगदी साधी सोपी सेवा आहे, काही जास्त करावं लागत नाही. दक्षिण दिशेला तोंड करून बसायचं. बसण्यासाठी एक आसन घ्यायचं. इच्छा असेल तर तुम्ही दिवा लावू शकता, नसेल तर नाही लावला तरी चालेल. फक्त वाचन पठण पितरांच्या स्मरणात ही सेवा केली तरी चालेल. आता हे स्तोत्र वाचून झाल्यानंतर बघा, हे स्तोत्र जे आहे ते आपल्या नित्यसेवेच्या पुस्तकामध्ये पण आहे. हे बघा, पान नंबर 170, 172 या पानावरती पितृसूक्त आणि जे काही पितरांच्या सेवेबद्दल माहिती आहे ती 170 ते 172 या 2-3 पानामध्ये आहे. तर पितृतुष्टिकारक स्तोत्र जे आहे ते तुम्हाला पठण करायचं आहे किंवा पितृसूक्तसुद्धा तुम्ही पठण केलं तरी चालेल. दोन्ही सेवा केल्या तर अतिशय उत्तम. आता तुम्ही ही सेवा केलेली आहे, तुमची सेवा झाली, स्तोत्र पठण झालं. आता काय करायचं, सगळ्यात प्रथम सेवा हे स्तोत्र वाचन करून झाल्यानंतर पूर्वजांना किंवा पितरांना नमस्कार करायचा आहे आणि जी काही मी सेवा केलेली आहे ती तुमच्या चरणी मी रुजू करत आहे आणि तुमचा कृपा आशीर्वाद घरावरती कुटुंबावरती राहू दे असं पितरांना सांगायचं आहे. आणि नंतर नाक घासून डोके टेकून नमस्कार करायचा आहे. आता नमस्कार केल्यानं पहिल्यांदा काय करायचं, आपण जे बसण्यासाठी आसन घेतलेलं आहे ते आसन पहिल्यांदा असं हातात घ्यायचं आणि झटकायचं का बघा, ज्यावेळी आपण ते आसन झटकतो त्यावेळी आपल्या मागे जे दोष आहेत, पितरांचे दोष आहेत ते सुद्धा झटकले जातात. म्हणून सेवा केल्या पहिल्यांदा एक काम काय करायचं की ते आपण जे बसलेलं आसन आहे ते झटकायचं आणि झटकून झाल्यानंतर ते आसन घडी करून अशा ठिकाणी ठेवायचं ज्या ठिकाणी कोणाचा हात लागणार नाही किंवा ते कोण घेणार नाही. आणि सगळ्यात म्हणजे महत्त्वाचं की ते आसन जे आहे तुम्ही याच सेवेसाठी वापरायचं आहे. इतर कोणत्याही कामासाठी म्हणजे जेवायला बसण्यासाठी किंवा कोणी पाहुणे आले म्हणून त्यांना बसण्यासाठी किंवा इतर कोणत्याच कामासाठी ते आसन वापरायचं नाही. फक्त ही पितरांची जी आपण सेवा करतो त्या सेवेला बसण्यासाठीच तुम्ही हे आसन वापरायचं आहे. जर तुम्ही दिवा रोज लावणार असाल, दिवा प्रज्वलित करणार असाल तर तो दिवा जो आहे दिवासुद्धा याच सेवेसाठी वापरायचा आहे. इतर कोणत्याही ठिकाणी तो दिवा लावायचा नाही, फक्त ही सेवा करतानाच तो दिवा प्रज्वलित करायचा. अशा प्रकारे ही सेवा करायची आहे. आता आसन वगैरे झटकून झाल्यानंतर तुम्हाला जिथे कम्फर्टेबल आहे तिथे व्यवस्थित ठेवून द्या घडी करून. आणि सगळ्यात प्रथम तुम्हाला हातपाय धुवून यायचे आहेत. हातपाय धुवून आल्यानंतर मग तुम्हाला तुमची जी काही रोजची कामं आहेत ती करायची आहेत. बघा, मी परत एकदा सांगते, सगळ्यात प्रथम तुम्हाला लवकर स्नान वगैरे करायचं आहे. स्नान वगैरे करून झाल्यानंतर कोणतंही काम न करता अगदी चहा पितो, नाश्ता करतो, मग सेवा करतो नाही. अगदी देवपूजासुद्धा तुम्हाला करायची नाही. देवपूजेच्या आधी तुम्हाला ही सेवा करायची आहे आणि मग तुमची ही सेवा करून झाल्यानंतर तुम्ही नाश्ता, चहा, पाणी घेऊ शकता, देवपूजा करू शकता, काही करू शकता. आता देवपूजेच्या आधी का सेवा करायची बघा, तर ज्यावेळी आपण देवांची सेवा करतो
त्यावेळी देवांपर्यंत पोहोचण्यासाठी आपल्याला पितरांची सुद्धा सेवा करणं खूप महत्त्वाचं असतं. एखाद्या वेळेस आपण देवांची केलेली सेवा देवांपर्यंत पोहोचण्यासाठी पितरांची सेवा करणं खूप महत्त्वाचं आहे. याचं कारण काय? बघा, इथे आपण असतो, इकडे एका बाजूला देव असतात आणि आपल्या दोघांच्या मध्ये आपले पितृ आडवे येत असतात. आपण ज्यावेळी देवाची सेवा करतो त्यावेळी ती सेवा आपले पितृ त्या देवापर्यंत पोहोचू देत नाहीत. का? तर मध्ये आडवे ते येत असतात. म्हणून आपल्याला आधी पितरांना संतुष्ट करायचं आहे, पितरांची सेवा करायची आणि मग आपण देवाची सेवा करायची. बघा, एखाद्या वेळेस देव कोपला तर देवाला सुद्धा मनवता येतं. आपले गुरु आपल्यावरती रागवले तरी गुरूंना मनवता येतं. पण एकदा जर पितृ आपल्यावरती नाराज झाले, त्यांची सेवा करून त्यांना संतुष्ट करूनच आपल्याला देवापर्यंत पोहोचता येतं. म्हणून आपल्याला सगळ्यात प्रथम पितरांची सेवा करणं खूप महत्त्वाचं आहे. तरच आपण देवाची सेवा केलेली देवापर्यंत पोहोचत असते. तर ही सेवा जी आहे अगदी हार्डली 2 ते 3 मिनटं या सेवेला लागतात, पण खूप महत्त्वाची आहे. मी स्वतः ही सेवा केलेली आहे. मी ज्यावेळी सेवा करायचे त्यावेळी दिवा प्रज्वलित करायचे. म्हणून मी तुम्हाला सांगितलं, तुमची इच्छा नसेल तर तुम्ही फक्त वाचन पठण मनापासून करू शकता. दिवा नसेल म्हणजे दिवा प्रज्वलित तुम्हाला करायचं नसेल तर नाही केलं तरी चालेल. फक्त जे काही आसनाचे नियम आहेत, आसन तुम्ही त्याच सेवेसाठी वापरायचं आहे. इतर कोणत्याही सेवेसाठी म्हणजे देवपूजेला बसताना वगैरे ते आसन तुम्ही वापरायचं नाही. इतर कोणत्याही कामासाठी ते आसन वापरू नका. फक्त या पितरांच्या सेवेसाठीच तुम्ही ते आसन वापरा. अगदी छोटीशी माहिती होती. आणि हां, ही सेवा जर तुम्ही अखंड म्हणजे कंटिन्यू 6 महिने जर केली, मी मागाशी पण सांगितलं, कंटिन्यू 6 महिने जर ही सेवा तुम्ही केली तर नक्कीच तुमचा पितृदोष नाहीसा होईल. तुमच्या आयुष्यामध्ये जे काही मुलाबाळांचं टेन्शन आहे, म्हणजे तुम्हाला खूप वर्ष लग्नाला झाले पण मूलबाळ होत नाही आहे, विवाह जमत नाही आहे, वय निघून गेलं तरी विवाह जमत नाही आहे, सतत कर्जाचा डोंगर होतो आहे, घरात व्यसन होतं सारखं, घरात नवरा बायकोचे वाद तंटे होतात किंवा घरामध्ये कुणाचं कुणाशी पटत नाही किंवा आलेली लक्ष्मी घरात राहत नाही. हे का होतं? तर आपल्या पितरांचा आशीर्वाद आपल्यावरती नसतो. कुठेतरी आपले पितृ जे आहेत ते आपल्यावरती कोपलेले असतात किंवा नाराज असतात आणि ते पितृ जे आहेत ते आपल्याला या चांगल्या गोष्टी होऊ देत नाहीत. कुठेतरी त्यांचं मन संतुष्ट नसतं, त्यामुळे आपली इच्छा कुठेतरी ते पूर्ण होऊ देत नसतात. म्हणून आपण जेवढी सेवा करत असतो ना, ती सुद्धा देवापर्यंत पोहोचत नसते. आणि म्हणून कुठेतरी आपण म्हणतो बघा की इतकी सेवा करते मी देवाची पण काहीच फरक पडेना. म्हणून हे सुद्धा कुठेतरी आहे, आपण देवाची सेवा करण्याआधी पितरांची सुद्धा सेवा केली पाहिजे. म्हणून तुम्ही देवपूजेच्या आधी ही सेवा रोज करा. 6 महिने केला तर अतिशय उत्तम. जर तुम्ही खूपच कामात बिझी असाल तर तुम्ही या 15 दिवसात तर ही सेवा नक्की करा. बाकी काही जमत नसेल तर ही सेवा नक्की करा. खूप सुंदर अनुभव येतील. मी स्वतः ही सेवा केलेली आहे, त्यामुळे मी तुम्हाला सांगते. तर आजचा व्हिडिओ इथेच एंड करते. आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्कीच सांगा. आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. जास्तीत जास्त लाईक नाही केलं तरी चालेल, पण जास्तीत जास्त लोकांपर्यंत ही सेवा शेअर करा, जेणेकरून त्यांच्यापर्यंतसुद्धा ही माहिती पोहोचेल. तर आजचा व्हिडिओ इथेच एंड करते. खुश राहा, आनंदी राहा आणि या सगळ्या सेवांसोबत स्वामींची सेवा देखील करत राहा. श्री स्वामी समर्थ.